जय हनुमान धेरण आणि जाणता राजा दादर। जय हनुमान धेरण आणि जाणता राजा दादर। आपणाचा हा पहिला पुकार असेल, लक्षात ठेवा। सामना संपल्यानंतर लगेच त्या ठिकाणी पोहोचायचं, कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाही, म्हणून आपण सामना चालू व्हायच्याच आधी पुकार देतोय। ग्राउंड नंबर 2 वरती जय हनुमान धेरण आणि जाणता राजा दादर। आपणास पहिला पुकार। तर ग्राउंड नंबर 1 साठी दुसरा पुकार जय हनुमान मेडेकर जय बापदेव गाडगेवाडी। दोन्ही संघांना विनंती आपण तयारीमध्ये राहायचं। तर विनंती असेल ऋतिक पाटील पेजारी आणि करण भगत तरी आपण ऑल इंडिया युनिव्हर्सिटी मधून केलेला, तर आपण विनंती असेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे। आपण कुठे प्रेक्षकांमध्ये आहात तर आपण विनंती असते ऋतिक पाटील आणि करण भगत आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे। तर आता झालेल्या गटाच्या खऱ्या अर्थाने ज्यांनी संघ कोच म्हणून ज्यांनी भूमिका स्वीकारली होती असे सूरज पाटील, आपणास विनंती असेल नवजीवन पेदारी संघाचा सूरज पाटील आपणास सुद्धा विनंती असेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे। किशोर गटांचे खऱ्या अर्थे जी धुरा ज्यांच्या खांद्यावर गेली होती असा नवजीवन पेदारी संघाचा सूरज पाटील आपणास सुद्धा विनंती केल्या मंडळाच्या वतीने आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचे। नवजीवन पेदारी संघाचे नितीन पाटील आपण सुद्धा प्रेक्षकांमध्ये आहात, आपण असे विनंती असेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे। त्याला माहिती नाही सिलेक्शन सिलेक्शन झालं नाही। ग्राउंड नंबर 1 मध्ये सामना संपायला शेवटची 2 मिनिटं, तर विनंती असेल जय हनुमान मेडेकर जय बापदेव गाडगेवाडी आपणास विनंती असेल की आपण तयारीमध्ये राहायचं। सामना संपायला शेवटची 2 मिनिटं आहेत। सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाच्या दिशेने वाटचाल करायची, लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा। कोयनाड बाजारपेठेतील नामांकित उद्योजक आदरणीय सूरजभाई यांच्या या ठिकाणी मंचावरती आगमन झालेले अंड्यांचे व्यापारी
आत्ताच झालेल्या ग्राउंड नंबर 1 वरती शाबाज आणि पेदारी याच्यामध्ये पेदारी हा संघ 16 गुणांनी विजयी झालेला आहे. विजयी संघाचे आभार, पराभूत संघाचे कौतुक. चला ऋतिक पाटील आपणास विनंती की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. ऋतिक पाटील आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. ग्राउंड नंबर 1 साठी जय हनुमान मेडेकर जय हनुमान मेडेकर आणि जय हनुमान कागदेवाडी चला लगेच विनाविलंब ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्यायचा आहे. त्या ठिकाणी सामना संपलेला आहे. विनंती आहे की लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. ग्राउंड नंबर 2 साठी दुसरा पुकार जय हनुमान थेरण आणि जानता राजा दादर. ग्राउंड नंबर 2 साठी दुसरा पुकार जय हनुमान थेरण जानता राजा दादर. आपणास विनंती ग्राउंड नंबर 2 साठी सज्ज व्हायचं. तर ग्राउंड नंबर 1 साठी जय बापदेव कागदेवाडी हा संघ उपस्थित होत आहे. तरी जय हनुमान मेडेकर संघ आपणास विनंती. धन्यवाद मेडेकर संघ, आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोन्ही ग्राउंड नंबर 1 चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना वादल क्लब शहाबाद आणि मातृछाया कोडू. वादल क्लब शहाबाद आणि मातृछाया कोडू ग्राउंड नंबर 1 वरचा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा लगेच सामना वादल क्लब शहाबाद मातृछाया कोडू दोन्ही संघांना पहिला पुकार असेल याची नोंद घ्यायची. ग्राउंड नंबर 1 चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेच होणारा सामना वादल क्लब शहाबाद मातृछाया कोडू दोन्ही संघांना विनंती असते की आपण तयारीमध्ये राहायचं. या ठिकाणी एक महत्वाचा सामना चालू आहे. कागदेवाडी आणि जय हनुमान मेडेकर दोन बलाढ्य संघांमध्ये चालू असलेला सामना लढाई, परंतु बाहेरून रोखला जातो मेडेकर संघाचा. तर पुन्हा कागदेवाडी संघाचा हा खेळाडू आता मात्र चुकीला माफी नाही. अति घाई संकटात जाईल. तर पुन्हा एकदा कागदेवाडी संघाकडे महत्वाचा निराव. तर चढाईसाठी पुन्हा मेडेकर संघाकडून शांत आणि संयमी अशा प्रकारची चढाई. 7 मिनिटं चढाई, कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला जात नाही.
ग्राउंड नंबर 2 साठी जय हनुमान धोरण जांताराजा दादर तयारीत राहायचं त्या ठिकाणी सामना संपायला काही शेवटची मिनिटं आहेत. आपणास विनंती असेल की आपण तयारीत राहायचं आहे. कुठून कुठून आलेले त्यांना सामने बघता आले पाहिजे म्हणून विनंती असेल आपण टायमामध्ये या. टोटो आपल्या इथे या ठिकाणी कमतरता भासत आहे. या ठिकाणी मित्रांनो अजून पोटामध्ये अन्नाचा नाही असा टोटो सकाळी 8 वाजल्यापासून धावतो. निर्व्यसनी मुलगा म्हणून या विभागात त्याला ओळखला जातो. टोटो आपणास विनंती कुठे असाल तर लगेच माहीत पडतं. प्रज्वल पाटील लाखो विनंती नंतर आपण सुद्धा या ठिकाणी यायचं. अनेक जीव तोडलेले प्रज्वल पाटील सर्वांचा लाडका या ठिकाणी यायचंय. तर सराईसाठी सर्व अवलंबन केलं मेडिकल संघाच्या प्रांगणामध्ये लढाई आता मात्र झुंज देणार विरुद्ध रोखणार मेडिकल संघाच्या अरे भोसडीच्या बोल कुठं येऊ कुठं बोल तू नाही वाटतं तुला कुठं भेटायला ते सांग. अरे मोकळासारखं सांगितलं सुशील होतं 2-4 दिवस कामाला लावतो येऊ तुला भेटायला तुला येऊ भेटायला आता येऊ कुठे पण जाईल तुला बोल तुला कुठं भेटायला नाहीये. फक्त एक सर्वसामान्य माणूस आहे मित्रांनो. चूक ही कोणाकडून तरी होणारच. चूक फुल पोटात टाकून घ्यायची असते. कोणीही पंचांच्या अंगावर धावत जायचं नाही. अरे